पण ह्या वातावरणाचा फायदा हा तुम्हाला अधिक होईल असं वाटतं, की तुमचा फायदा मनसेला अधिक होईल असं वाटतंय? नाही बघा, आता असं आहे की कोणाचा फायदा कोणाला होईल हा विषयच नाही आहे. या सगळ्यात मराठी मनाचा आणि मराठी माणसाचा फायदा होतोय ना, हा विषय आहे. त्यामुळे कोणाला फायदा जास्त होईल, कोणाचं नुकसान कमी होईल, हा आम्ही आत्ता विचारच करत नाही आहे. आम्ही विचार करतोय की मराठी माणसाचा विचार करतोय. मराठी माणसाला आणि मराठी कोण? आम्ही असं समजतो जो महाराष्ट्रात जन्मला, ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे, ज्याची जन्मभूमी महाराष्ट्र आहे, किंवा ज्याला महाराष्ट्राने मोठा केला आणि जो महाराष्ट्राला आपलं समजतो, हा आम्ही मराठी समजतो. मग तो जात धर्म भेद हा आम्ही विचार नाही करत. त्याची व्याख्या जी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे, ज्याचं प्रेम आहे महाराष्ट्रावरती, ज्याची जन्मभूमी जरी महाराष्ट्र नसलं तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे, ज्याला महाराष्ट्राने मोठं केलेलं आहे, तो मराठी ही आमची भूमिका आहे. आणि त्या माणसाला जर वाटत असेल की मी महाराष्ट्रात मराठी म्हणून राहतोय, मी कुठल्याही जातीचा असेन, मी कुठल्याही धर्माचा असेन, पण मी मराठी आहे, त्या मराठीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आलेत.